तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर असाच अनुभव घ्यायचा असेल तर अनमोल घाटाचा नक्कीच विजिट करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। हॅलो नमस्कार, जय शिवराय सगळ्यांना। तर आता मी आणि प्रतीक्षा चाललो आहे आमच्या गावाला। तर हा अनमोड रोड आहे, अनमोड टू बेळगाव रोड मेन हायवे। तर इथं बघू शकता मेन हायवे आहे आणि आता पावसाचे दिवस आहे तुम्हाला तर माहितीच आहे, कारण की जून महिना चालू आहे। तर इथं आम्ही अनमोड घाटामध्ये आता आलेलो आहे। तर तुम्हाला इकडचा नजारा दाखवतो, किती मस्त असं दृश्य आहे ते। तर इकडे बघू शकता पाठीमागे किती धुकटी वगैरे आहे ते। आणि जर तुम्ही ह्या रोडना जर कधी व्हिजिट करत असाल तर तुम्हाला नक्कीच अनुभवायला मिळेल की किती मस्त असं सुंदर दृश्य आहे आणि किती मस्त हिरवळ असं झालेलं आहे बघा इथं। तर पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच दाखवतो की कसं आहे ते क्लायमेट वगैरे। आणि नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। ते नको खरे बघ तर हे बघा अनमोड घाट आहे आणि इथं अजून काम वगैरे चालू आहे। तर इथं प्रतीक्षा पण फुल तयारीमध्ये पावसाचं। तर इथं बघू शकता हा बघा इथं धबधबा आहे तिथं। तर आता हा झूम होत नाही कारण की मी अल्ट्रा वाईड अँगल घेतलेला आहे। आणि हे बघा इथून आम्हाला इथं वरती जायला पाहिजे। हा घाट फिरून खाली येतोय रोड आणि ही आहे आमची बाईक। तर फॉरेस्ट बघू शकता तुम्ही इथं किती आहे ते। आणि तर हे बघा जंगल किती आहे ते, मस्त वातावरण आहे। तुम्ही जर ह्या रोडनं जात असाल तर नक्कीच इथं थांबा। भरपूर मस्त असं सुंदर दृश्य आहे। तर ह्या बघा गाड्या येत आहेत आणि ह्या वरून येत आहे तिकडं वरती, इकडं हाईटवरून रोड खाली आलेला आहे। तर ह्या बघा तिकडं वगैरे दिसत असणार तुम्हाला, तिकडं ते बघा तिकडं गाडी तिकडं पण आहेत। तिकडनं रोड असा खाली आलाय फिरून आणि इकडं तुम्हाला धुके दिसत असतील बघा। तर पूर्ण व्हिडिओ बघा, अजून पण पुढं लहान पॉन्स आहेत ते तुम्हाला नक्कीच दाखवतो। तर स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा। चला तर मग अजून पुढे जाऊया, अजून आमची जर्नी आहे भरपूर। चला प्रतीक्षा। तर इथं बघा लहानसा एक धबधबा आहे। तर इथं सर्व जे जाणारे लोक असतात ते इथं थांबतातच। आणि इथं हे बघू शकता लहान धबधबा आहे। अजून सध्या पाऊस कमी आहे म्हणून तेवढं काही जास्त पाणी नाही आहे, नाहीतर इथं लोक भरपूर असतात। तुम्हाला असा जर अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच ह्या पावसाच्या दिवसामध्ये वगैरे बाईकवरती रायडिंग करू शकता इथं घाटामध्ये। तर बघू शकता किती मस्त असं सुंदर वातावरण आहे। तर आता थोड्याच अंतरावरती श्रीदेव दूधसागर प्रसन्न म्हणजेच आजोबाचं मंदिर येईल। तर इथे बघू शकता हे भरपूर म्हणजे जागृत मंदिर आहे। तर पावसाळ्यामध्ये तुम्ही जर बाईकवर आला तर इथं भरपूर लहान लहान असे छोटे छोटे धबधबे तुम्हाला भेटतील
आणि वातावरण पण शांत, मन प्रसन्न करणारं असतं ह्या दिवसामध्ये. तर हे बघा, इथं पण एक छोटासा धबधबा आहे. सध्या अजून पाऊस झाला नाही तेवढा का स्टार्ट, म्हणून कमी आहे पाणी. नाहीतर जर जुलैमध्ये वगैरे आला तर भरपूर पाणी असतं या धबधब्यामध्ये. तर तुम्हाला हे बघा, इथं एक आहे. तर असेच भरपूर एक 5-6 तरी तुम्हाला धबधबे भेटूनच जातील. म्हणजे मोलेम टू अनमोड पोचेपर्यंत तुम्हाला 5-6 तरी धबधबे भेटतीलच. तर तुम्ही नक्कीच व्हिजिट करा, तुम्हाला समजेल आणि चांगला एक अनुभव मिळेल. तर फायनली आमचा इथं घाट चढून संपलेला आहे. तर हे आहे स्टार्ट, म्हणजे वरचं एंडिंग पॉईंट. तर हे बघा, आम्ही एकदम वरती टॉपवरती आहे आता. आणि वळणं बघू शकता किती धोक्याची आहेत. फुल यू टर्न आहे बघा. तर तुम्ही कधी आलाच तर नक्कीच गाडीला ब्रेक वगैरे सर्व कंडिशन पाहिजे तरच व्हिजिट करा, कारण की भरपूर धोक्याच वळण आहेत आणि गाड्या पण मोठ्या मोठ्या भरपूर असतात. सो स्वतःची काळजी घ्या. आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जर असाच अनुभव घ्यायचा असेल तर अनमोड घाटातून नक्कीच व्हिजिट करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.